रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा फ्लॅट पण चांगला आहे, फ्लॅटचं लोकेशन पण चांगलं, सगळ्यात चांगली जर बघितलं त्याची फ्लॅटची किंमत पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची, कारण मालकांना थोडं पैशाची गरज असल्या कारणानं हा फ्लॅट अर्जंट सेलला उपलब्ध आपल्याकडे असणार आहे। राहिला प्रश्न लोकेशनचा, तो लोकेशन आहे आपलं वर्तक नगरला, रेमंडमध्येच हा फ्लॅट असणार आहे। ग्राउंड प्लस तशी बघितली तर जवळजवळ 40 ते 42 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला पण फ्लॅट काय खाली नाही आहे, हायर फ्लोअरलाच असणारा हा 2 BHKचा 636 कार्पेट असणारा हा फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे असणार आहे। तसं जर तुम्ही फ्लॅट बघायचा विचार जर केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट पूर्व दिशेला आहे, आतमध्ये येताना पश्चिम दिशेला आहे। बाहेर आल्यानंतर समोर एक फ्लॅट नक्की असणार आहे, ह्या साईडला एक फ्लॅट असणार आहे, समोर एक फ्लॅट उपलब्ध, 2 फ्लॅट समोर पण आहेत। पण ही जर तुम्ही लॉबी बघितली ते 2 घराच्या मध्ये तुमची लॉबी, अधिक जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला पण एक लॉबी तुम्हाला अशी वेगळी व्यवस्थित आणि मोठी नक्की मिळते। सध्या हे फर्निचरचं काम चाललं असल्या कारणानं हे फर्निचर कपाट बनवण्याचं काम चालू आहे म्हणून इथं ठेवण्यात आलेलं आहे। पण लिफ्ट जर बघितलं तर 1 2 3 आणि हे टोटल 4 लिफ्ट तुम्हाला फ्लॅटमध्ये मात्र नक्की मिळणार आहेत। जर फ्लॅटसोबत आपल्याला बघितलं तर एक कारची पार्किंग आपल्याला मिळणार आहे, 8,000 रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे। आणि अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे। घराच्या आतमध्ये येताना पश्चिम दिशा आहे, इथं जर तुम्ही बघितलं तर मग मात्र असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हा हॉल मिळतो। हॉलची साईज तशी बघितली तर मोठी आहे। ह्या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी दिलेली असणार आहे, ह्या खिडकीच्या शेजारी तुम्ही इथं डायनिंगचा सेटअप लावू शकता आणि मग हा तुमचा अशा पद्धतशीरपणे असणारा हा तुमचा हॉल आहे। आणि हॉलच्या मात्र तुम्ही जर इकडनं बघितलं तर हे जे रेमंडच्या आतमध्ये असणारे हेलिपॅड आहे, हे हेलिपॅड तुम्हाला तुमच्या घरामधनं क्लिअरली दिसतं। समोर अजून अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये जे बिल्डिंग चाललेली रेमंडची त्याचे कमर्शियल दिसतं, अधिक त्या बिल्डिंग्स जे काम चाललेले तेही तुम्हाला या घरामधनं दिसतं। रोड बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो। इथून जर तुम्ही बघितलं तर पिटर हॉस्पिटल, विवाना मॉल वगैरे ते सगळं जवळच असणार आहे। कॅडबरी जंक्शन ते जवळ आहे, ठाणा सिटी, ठाणा स्टेशनपासून साधारणतः 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती हे रेमंड असणार आहे। मेन रोड टच असणारं रेमंडचं हे प्रोजेक्ट असणार आहे। इथे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला किचनचं ऑलरेडी सुविधा दिलेली आहे, 2 साईडला किचन असणारं ह्याचं ह्या साईडला असणार आहे। इथे तुम्हाला परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं खिडकी पण मिळते। खिडकीतनं बघितलं तर तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला हेलिपॅड रेमंडचं आतमधलं दिसतं आणि किचनचं खरं काम केलेलं आहे। बाकी सगळं काम करायला लागणार, पण किचनचं काम ऑलरेडी केलेलं असणार आहे। पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली ते वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगलं मोठं आणि पद्धतशीर नवं कोरं चांगलं तुम्हाला हेही मिळणार आहे। आणि जर याच्या आपण बाहेर येण्याचा विचार केला तिथं कॉमन एक बेडरूम आहे, कॉमन बेडरूमची साईज वगैरे जरी बघितली तर चांगली पद्धतशीरपणे, आणि ही खिडकी जर ओपन केली तर मग मात्र तुम्हाला हवेचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीचा तुमच्या घरामध्ये राहणार, पण ही खिडकी आपल्याला ओपन करून ठेवावी लागेल। नंतर इथे जर आलं तर इथं कपाटासाठी एक ऑलरेडी चांगल्या पद्धतीची जागा दिली गेलेली असणार आणि इकडे क्रॉस व्हेंटिलेशनला एक खिडकी आहे। याच्यातनं पण जर तुम्ही बघितलं तर हेलिपॅड वगैरे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुमच्या घरामधनं बाकी नक्की आणि व्यवस्थित दिसतं। अशा पद्धतीचं हे तुमचं हे होतं। त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इथे अजून एक बेडरूमचं सुविधा दिलेली आहे। या बेडरूम नंतर जर याच्यातनं पण जर तुम्ही बघितलं तर याच्यातनं मात्र तुम्हाला येऊरचा डोंगर वगैरे सगळा क्लिअर दिसतो आणि सगळं वर्तक नगर पूर्णपणे दिसतं। अधिक ते हेलिपॅडचा जो व्ह्यू आहे तोही तुम्हाला क्लिअर दिसतो। सत्कार रेसिडेन्सी, IBS हॉटेल हे सगळं तुमच्या घरामधनं तुम्हाला क्लिअरली मात्र दिसत असतं। अशा पद्धतीचं हे तुमचं इकडले हे पण बेडरूम जर बघितलं तर मोठं आणि चांगल्या पद्धतशीरपणे असणार आहे। इथे जर आला तर इथे तुम्हाला परत एक कपाट लावण्यासाठी चांगल्या मोठी जागा आहे। ह्या साईडला पडते की क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। नंतर पुढे आला तर तुम्हाला इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि चांगल्या पद्धतीचं खरं दिलं गेलेलं असणार आहे। ह्या वॉशरूमची साईज जरी बघितलं तर ही पण खरोखर खूप मोठी नक्की असणार आहे। इकडे जर बघितलं तर हे प्लंबिंगचं खिडकी आहे, पण इकडून जर तुम्ही परत ह्या साईडला जरी आलात तर ह्या बाथरूमच्याच इथे जर बघितलं तर एक तुम्हाला ही वॉशिंग मशीनसाठी वेगळा आणि पद्धतशीर अशी जागा इकडे दिली गेलेली असणार आहे। इथे तुम्ही तुमचे कपडे वाळवत घालणे किंवा वॉशिंग मशीन वगैरे सेट इकडे नक्की करू शकता। अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा 636 कार्पेट विथ पोडियम कार पार्किंगचा रेमंडमध्ये फ्लॅट उपलब्ध असणार आहे। हायर फ्लोअरला फ्लॅट उपलब्ध असणार आहे। 20 आणि 20% डाऊन पेमेंट, 80% लोनही घेऊ शकता। कोणत्याही बँकेकडे गेला तर इथे OC, CC किंवा सोसायटी त्या सगळ्याच गोष्टी झालेल्या सुद्धा असणार आहेत। राहिला प्रश्न किमतीचा, 1,36,00,000 नॉट निगोशिएबलमध्ये 1,36,00,000 हे फ्लॅट कॉस्ट असणार आहे। स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन याची प्लस असेल। 1,36,00,000 जर कोणाला घ्यायचं असेल तर हा फ्लॅट आपण
त्यांना देऊ शकतो, कारण मालक याच्यात काय कमी करतील अशी अपेक्षा धरू नका, कारण त्यांनी सांगतानाच आपण किंमत जी त्यांनी सांगितलेली तीच किंमत दिली, मात्र याच्यात निगोशिएशन होणार नाही आहे. अशाच पद्धतीने नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आपण रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो. हाही त्यातला एक अर्जंट सेल असणारा फ्लॅट आहे. तर आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहा, मला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, जेणेकरून आमचं काम अजून जोरात चालेल, तुमच्या पुढं रोज काही ना काही घेऊन येता येईल. हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरे.